नमस्कार. सरिताज किचनमध्ये आज आपण अजून एक स्पेशल व्हेज थाळी बनवतोय. ही थाळी बनवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ लागणार नाही. अगदी तासाभरामध्ये तयार होईल अशीच ही थाळी आहे. कारण इथं आपण जे काही पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी कोणत्याही प्रकारचं वाटण-घाटण करायचं नाहीये. जर तुम्हाला एखादा छोटासा कार्यक्रम असेल, गेट टुगेदर असेल किंवा एखाद्या स्पेशल दिवशी थोडक्यात पण काहीतरी चमचमीत आणि स्पेशल बनवायचंय, तर ही थाळी तुमच्यासाठी अगदी उपयुक्त असणार आहे. तर इथं मी आदल्या दिवशी रात्री खूप काही तयारी करून ठेवलेली नाहीये. फक्त एक मध्यम साईजचा ओला नारळ खोवून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलाय आणि आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतली. कारण आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फारसं काही वाटण-घाटण करायचं नाही. तर इथं मी तुम्हाला 3 ते 4 लोकांना पुरेल एवढं प्रमाण सांगणार आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाण घ्यायचंय तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथं तुम्हाला ते प्रमाण मिळून जाईल किंवा इथं मी जे प्रमाण सांगितलंय त्याच्या दुप्पट किंवा तुम्हाला जसं प्रमाण वाढवायचंय तसं तुम्ही वाढवू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण भाजीसाठी लागणारे बटाटे उकडायचे. तर इथं मी 5 मध्यम साईजचे बटाटे, अंदाजे 300 ग्रॅम बटाटे असतील, कुकरच्या डब्यामध्ये घेतलेत. आता बटाटे डायरेक्ट कुकरमध्ये उकडण्यापेक्षा असे कुकरच्या डब्यात घ्यायचे. त्यामध्ये खूप नाही, अगदी अर्धी वाटी पाणी घालायचं. कुकरच्या तळाशी पाणी घालून डबा त्यामध्ये ठेवायचा. बटाटे डायरेक्ट उकडण्यापेक्षा असे डब्यात घालून उकडले की पाणी कमी शोषून घेतात आणि परफेक्ट शिजतात. आता कुकरचं झाकण लावूयात आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात. कुकर होतोय तोपर्यंत आपण पुरीसाठीची कणिक भिजूयात. तर इथं मी 4 लोकांसाठी 300 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्हाला ग्रॅमवर समजत नसेल तर तुम्ही पीठ परातीमध्ये असं पसरून घ्यायचं आणि आपल्याला जेवढ्या पुऱ्या करायच्यात तेवढे याचे भाग करायचे. एका भागामध्ये मूठभरापेक्षा थोडंसं कमी पीठ आलं पाहिजे. तर मी पीठ मोजून घेतलंय. आता यामध्ये घालूयात 2 टेबलस्पून बारीक रवा. रवा घातल्यामुळं पुरी छान जास्त वेळ फुगलेली राहते आणि खुसखुशीत होते. याचसोबत यामध्ये अर्धा चमचा पिठी साखर घालायची आहे किंवा तुम्ही साधी साखर वापरू शकता. साखरेमुळं पुरीला रंग खूप सुंदर येतो. यासोबत यामध्ये घालूयात 2 चमचे तेल. तेल घातल्यामुळं सुद्धा पुरी छान खुसखुशीत होते. आता हे तेल या पिठाला छान चोळून लावायचं आहे, म्हणजे मग आपली पुरी सगळीकडून एकसारखी तळली पण जाते आणि खुसखुशीत होते. आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. अगदी अर्धा टीस्पून मीठ घातलंय. मीठ घालून याला मिसळून घेऊयात आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. पुरीसाठी कणिक मळतो ती चपातीच्या कणकेपेक्षा घट्टच ठेवायची. जर पुऱ्यासाठी कणिक आपण पातळ भिजवली तर पुऱ्या कडक होऊ शकतात. तर हे बघा, इथं मी कणिक ओलवून घेतलेली आहे, थोडीशी घट्टसरच ठेवली आहे. आता यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे ही कणिक आपल्याला अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवायची आहे, म्हणजे रवा चांगला भिजला जाईल आणि आपल्या पुऱ्या छान खुसखुशीत होतील. दुसरीकडे आपला कुकरसुद्धा झालेला आहे. गॅस बंद करूयात आणि कुकर उतरवून घेऊयात. तोपर्यंत आपण खीर बनवायला घेऊ. तर आज आपण नारळाची खीर बनवतोय. त्यासाठी कढई मंद आचेवर गरम करत ठेवली. त्यामध्ये 2 छोटे चमचे साजूक तूप घेऊ. हे तूप आपण कढईला थोडंसं असं पसरून लावायचं आहे, म्हणजे आपण नारळ भाजतो त्यावेळी तो कढईला चिकटणार नाही. तूप गरम झालं की गॅस कमीच ठेवून यामध्ये आपण खोवलेला ओला नारळ घालायचा. तर एक मध्यम साईजचा अर्धा नारळ मी खोवून घेतलाय. या वाटीने बरोबर तो 1 वाटी झाला. आता मंद गॅसवर हा नारळ आपल्याला 2 ते 3 मिनिटं सतत ढवळत परतून घ्यायचा आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, मंद आचेवरच सतत ढवळत परतायचा, म्हणजे नारळ अगदी खमंग परतला जातो. तर हे बघा, 2-3 मिनिटांनी नारळ छान परतला गेलाय, मस्त सुगंध येतोय. आता यामध्ये घालायची आहे साखर. तर ज्या वाटीने आपण नारळ घेतला 1 वाटी, त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे आणि याला मिसळून घ्यायचं आहे. आता बऱ्याचदा काय होतं, शेवयाची खीर असो, गाजराची किंवा भोपळ्याची किंवा नारळाची खीर असो, दुधाला साखरेची गोडी येते पण त्या पदार्थाला येत नाही. तर कोणतीही खीर करताना काय करायचं, साखर मिसळली की त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं. अर्धी वाटी पाणी घालायचं आणि याला मिसळून घ्यायचं. तर इथं पण आपण तसंच करतोय. पाणी घालून मी याला मिसळून घेतलंय. साखरेचं पाणी झालं. आता काय करायचं, गॅस कमी करून याच्यावर झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिटं शिजून द्यायचं. म्हणजे काय होतं, साखर आहे ती त्या पदार्थामध्ये मुरते आणि दुधासोबत या पदार्थाला सुद्धा गोडी येते. 2 मिनिट मुरवत ठेवल्यानंतर आता नारळ या साखरेमध्ये छान शिजलेला आहे, त्याला छान गोडवा आलाय. आता यामध्ये घालायचं आहे दूध. तर इथं मी अर्धा लिटर दूध घालते. दूध हे उकळलेलं असावं, कच्चं दूध वापरायचं नाहीये. आणि दूध घालताना ते गरम किंवा उकळतं असावं, थंड दूध आपल्याला वापरायचं नाही. दूध घालूयात आणि मोठ्या गॅसवर याला उकळी काढायची आहे. याला उकळी आलेली आहे. पुन्हा एकदा याला ढवळून घ्यायचं आणि आता गॅस कमी करून यामध्ये घालूयात ड्रायफ्रुट्स. तर इथं मी काजूचे काप घालते, त्याचसोबत बदाम आणि पिस्त्याचे 1-1 चमचाभर काप घातलेत. याचसोबत यामध्ये घालायचं आहे केशर वेलची सिरप.
तर इथं मी 1 टीस्पून केशर वेलची सिरप घालते. जर तुमच्याकडे सिरप नसेल तर तुम्ही पाव टीस्पून वेलची पूड आणि थोड्याशा केशर काड्या यामध्ये घातल्या तरीही चालतील. आता पुन्हा याला एकसारखं ढवळून घेऊयात. आता ही खीर आपल्याला थोडी दाटसर करायची आहे, त्यामुळं गॅस कमी करायचा आणि याला मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं किंवा दाटसरपणा येईपर्यंत उकळत ठेवायचं. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू. तर इथं मी भाजीची काही तयारी काढून ठेवलेली आहे. त्याचसोबत जो कुकर थंड झाला त्यातले बटाटे मी सोलून त्याच्या फोडी करून घेतल्यात. फोडी करताना खूप बारीक फोडी करायच्या नाहीत, थोड्याशा मोठ्याच फोडी करायच्या. आता आपण भाजी फोडणीला घालूयात. त्यासाठी कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये घालू अर्धा टीस्पून मोहरी. मोहरी तडतडली की घालू अर्धा टीस्पून जिरं आणि त्याचसोबत घालू 1 टीस्पून किंवा थोडीशी जास्त आलं आणि लसणाची पेस्ट. आता कमी गॅसवरच आलं लसूण पेस्ट 1-2 मिनिटं सतत ढवळत परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट परतून झाली. आता यामध्ये घालूयात कढीपत्ता. त्याचसोबत घालूयात 2 टेबलस्पून ओल्या नारळाचा चव आणि 2-3 हिरव्या मिरच्या मी अख्ख्या तशाच ठेवल्यात, फक्त त्याला चीर देऊन घेतली आहे. आता याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही ओल्या नारळाचा चव वेगळा घालण्याऐवजी मिरची, आलं, लसूण आणि नारळाचा चव असं वाटणसुद्धा वापरू शकता. तर आता याला मी 2-3 मिनिट परतून घेतलं आहे. थोडासा हिंग घालूयात आणि घालूयात 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. आता हा कांदासुद्धा आपल्याला कमी गॅसवरच थोडासा मऊ होईपर्यंत 3-4 मिनिट परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला. आता यामध्ये घालूयात 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि टोमॅटो मिक्स झाला की यामध्ये पावडर्ड मसाले घालू. पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर किंवा गोडा मसाला वापरू शकता, 1 टीस्पून धणेपूड आणि 1 टीस्पून मिरची पावडर. याचसोबत आपण थोडंसं मीठ घालायचं आहे, अंदाजे अर्धा टीस्पून, आणि याला मिसळून घ्यायचं आहे. आता टोमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे, पण हे मसाले करपू नये म्हणून यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात. 1-2-3 टेबलस्पून पाणी घालून याला मिक्स करून घेऊ, म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि टोमॅटो आपला छान शिजला जाईल. याला मिसळून घेतलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला फक्त 2 ते 3 मिनिटं वाफ काढायची, म्हणजे टोमॅटो मऊ शिजला जातो. तर हे बघा 2-3 मिनिटांनी टोमॅटो छान मऊ शिजला गेलेला आहे. हे सगळे मसाले अगदी याच्यामध्ये छान मुरलेले आहेत. टोमॅटो असा शिजला की ग्रेव्हीला पण छान दाटसरपणा येतो. टोमॅटो थोडासा मॅश करून घेऊयात आणि मग यामध्ये उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्यात. तर बटाट्याच्या फोडी घालताना 2-4 फोडी मी बाजूला ठेवते, या आपल्याला परत वापरायच्यात. आता यासोबत घालूयात चवीपुरतं मीठ. अंदाजे 1 टीस्पून मीठ घातलं आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर याला पुन्हा 2-3 मिनिटं वाफ द्यायची. 2 ते 3 मिनिटांनी चेक करूयात. हे बघा याला छान दणदणीत वाफ बसली आहे, त्यामुळं आपण याच्यामध्ये जे मसाले घातलेले आहेत ते या बटाट्यामध्ये छान मुरलेले आहेत. बऱ्याचदा काय होतं, मसाल्यांची चव बटाट्यामध्ये येत नाही. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. पाणी घालताना आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही. एकदा चेक करायचं की कन्सिस्टन्सी कशी आहे. तर ही भाजी खूप पातळ नसते किंवा खूप घट्ट नसते, त्यामुळं मध्यम कन्सिस्टन्सीची भाजी ठेवायची आहे. आता यामध्ये आपण ज्या बटाट्याच्या फोडी बाजूला ठेवल्या होत्या त्या अशा चुरून घालूयात, म्हणजे काय होतं आपल्या भाजीला छान दाटसरपणा येतो. याचसोबत घालूयात 1.5 टीस्पून धणेपूड. या भाजीला धणेपूड थोडी जास्त घालायची, म्हणजे चव छान येते. थोडीशी कसुरी मेथी घालूयात आणि याला मिसळून घेऊयात. मिसळून घेतल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि याला चांगली उकळी काढायची आहे. आता या रश्श्याला उकळी आली की हे बघा रंग किती सुंदर आलेला आहे, छान तर्री पण आलेली आहे आणि थोडासा दाटसरपणा येऊ लागला आहे. आता गॅस कमी करायचा आहे. आता जरी तुम्हाला वाटलं की भाजी अजून थोडीशी पातळ आहे, दाटसरपणा नाही आहे, तर अजून 1-2 फोडी पळीमध्ये घ्यायच्या आणि त्यांना चुरून घ्यायचं, म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो. आता यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करून घेऊयात आणि आता झाकण न ठेवता याला 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर उकळत ठेवायचे. दुसरीकडे आपली खीरसुद्धा 8-10 मिनिटं मंद आचेवर उकळत होती. छान दाटसरपणा आलेला आहे. फक्त याला 2-3 मिनिटांनी मध्ये मध्ये ढवळून घ्यायचं, म्हणजे आपला नारळ करपणार नाही. खीर तयार झाली आहे. गॅस बंद करूयात. आता आपण मगाशी जी पुरी भाजीची भाजी उकळायला ठेवली होती ती सुद्धा 5-6 मिनिटं मंद आचेवर उकळली आहे. तुम्ही बघू शकता दाटसरपणा किती सुंदर आलेला आहे. कुठे पाणी कुठे बटाटा असं राहिलेलं नाही. रंग पण छान आलाय, तर्री छान आली आहे. याला एकदा ढवळून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात.
कोथिंबीर घातली की पुन्हा एकदा नीट ढवळून घेऊयात। मस्त चमचमीत भाजी तयार झाली। गॅस बंद करूयात। आता आपण मसाले भात बनवायला घेऊ। त्यासाठी इथं मी 200 ग्राम कोलम तांदूळ घेतलाय आणि या मोठ्या वाटीने हा 1 वाटी तांदूळ झालाय। तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ वापरू शकता। तांदूळ आता 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात आणि याच्यामध्ये पाणी घालून याला 10-15 मिनिटं भिजत ठेवायचे। तोपर्यंत आपण मसाले भाताची फोडणी करू। त्यासाठी एक खोलगट आणि मोठी कढई गरम करत ठेवली आहे। त्यामध्ये 3 चमचे तेल घेऊ। तेल गरम झालं की यामध्ये घालू 2 हिरव्या वेलची, 4 ते 5 काळी मिरीचे दाणे, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र। अगदी अर्धा मिनिट हे खडे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचेत आणि मग यामध्ये घालूयात अर्धा टीस्पून मोहरी। मोहरी चांगली तडतडली की घालूयात अर्धा टीस्पून जिरं। त्याचसोबत घालूयात कढीपत्ता आणि 1 ते 1.5 टीस्पून आलं लसणाची पेस्ट। आता मंद गॅसवर आलं आणि लसणाची पेस्ट आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायची आहे। तिचा कच्चा वास गेला पाहिजे। आलं लसूण पेस्ट परतून झाली। आता यामध्ये घालूयात 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा किंवा तुम्ही कांदा उभा पातळ पण कापून घेऊ शकता। आता कांदा आपल्याला 3-4 मिनिटं थोडासा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला। आता यामध्ये घालूयात काजूच्या पाकळ्या। तर इथं आपण काहीतरी स्पेशल थाळी बनवतोय म्हणून मी काजू वापरले। तुम्हाला नसतील वापरायचे, नाही वापरले तरी चालतील। काजू 1 मिनिटभर कांद्यासोबत परतून घेऊ आणि मग यामध्ये घालूयात 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो घालून याला मिक्स करून घेऊयात आणि मग यामध्ये घालूयात 2-3 चिमूट हिंग, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून मिरची पावडर, 1 टीस्पून किचन किंग मसाला किंवा तुम्ही याऐवजी गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरू शकता। अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कांदा आणि टोमॅटो पुरतं। त्याचसोबत घालूयात 2 हिरव्या मिरच्या थोड्याशा चीर देऊन घेतल्यात आणि याला मिक्स करून घेऊयात। मिक्स करून घेतल्यानंतर आता टोमॅटो छान मऊ शिजवायचा आहे। त्यासाठी यामध्ये अगदी 2-3 चमचे पाणी घालूयात। मिक्स करून घेऊयात आणि याच्यावर झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर वाफ काढायची। 2 ते 3 मिनिटांनी बघा सगळे मसाले या कांद्या टोमॅटोमध्ये छान मुरलेले आहेत। मिरचीचा फ्लेवर छान उतरलाय। पुन्हा एकदा याला नीट मिक्स करून घेऊयात आणि मग यामध्ये घालूयात भाज्या। तर अर्धी वाटी फरसबी घालतेय, अर्धी वाटी तोंडलाचे काप घेतलेत, थोडंसं गाजर घेतलेलं आहे। गाजर जास्त मी वापरत नाहीये। यासोबत घालूयात 1 मध्यम साईजच्या बटाट्याच्या फोडी। बटाटा मी साल न काढता वापरलाय, तुम्ही साल काढून वापरू शकता। अर्धी वाटी मटार घातलाय। याचसोबत घालायचं चवीपुरतं मीठ, अंदाजे 1.5 टीस्पून मीठ घालतेय आणि याला मिक्स करून घ्यायचंय। तर भाज्या तुम्हाला ज्या आवडतात त्या सगळ्या वापरू शकता। भाज्या आता मिक्स करून घेतल्यात। आता गॅस कमी करून याच्यावर झाकण ठेवून याला 4 ते 5 मिनिटं वाफ काढायची आहे। 4 ते 5 मिनिटांनी बघा याला छान पाणी सुटलेलं आहे। भाज्या आपल्या थोड्याशा मऊसूत झालेल्या आहेत। खूप पूर्ण शिजवायच्या नाही, थोड्याशा शिजवून घ्यायच्या आणि मग यामध्ये घालूयात तांदूळ। तर आपण जे तांदूळ भिजत घातले होते ते पाण्यातनं निथळून मी यामध्ये घालतेय। तांदूळ घालूयात आणि याला याच्यामध्ये नीट मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये घालायचंय पाणी। तर आपण ज्या वाटीने तांदूळ मोजला त्याच वाटीने मी तांदळाच्या दुप्पट पाणी घालतेय। पाणी घालताना गरम करून घालायचं, थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर भात आपला मोकळा होणार नाही। पाणी घालून याला मिक्स करून घेऊयात आणि याला उकळी काढायची आहे। उकळी आली याला अगदी अलगद हाताने पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आणि आता गॅस कमी करून यामध्ये सगळ्यात शेवटी घालूयात अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर, थोडासा कच्चा कढीपत्ता घालू म्हणजे फ्लेवर छान येतो, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात, याला ढवळून घेऊयात आणि गॅस कमी करून याच्यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं किंवा आपला भात पूर्णपणे शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवून द्यायचे। 7 ते 8 मिनिटांनी बघा भात आपला छान शिजलेला आहे। रंग बघा किती सुंदर आलेला आहे। पुन्हा एकदा चेक करू की भात कसा शिजलाय। तर भात परफेक्ट शिजलाय। आता सगळ्यात शेवटी यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा ओल्या नारळाचा चव घालायचा आहे, ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल पण चव छान येते। अगदी थोडंसं मिसळून घेऊयात आणि आता गॅस बंद करायचा आहे। सगळ्यात शेवटी यावर 2 चमचे साजूक तूप घालायचं म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो। गॅस मी बंद केलाय। आता याला झाकून बाजूला ठेवूयात। आता तोंडी लावण्यासाठी मी गाजराची चटणी करणार आहे। त्यासाठी इथं मी अर्धी वाटी गाजर साल काढून घेतले। यामध्ये अर्धा इंच आलं घालू। याचसोबत घालूयात 4 ते 5 चमचे ओल्या नारळाचा चव। ओल्या नारळाच्या चवचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये घालूयात अगदी अर्धा टीस्पून साखर, चवीपुरतं मीठ घालायचंय। अगदी पाव टीस्पून मीठ घातलंय, जास्त घालायचं नाही। अगदी थोडंसं म्हणजे 2-3 चमचे पाणी घालू आणि याला बारीक वाटून घेऊ। तर याला मी बारीक वाटून घेतलंय। याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात
आता यामध्ये घालूयात अर्ध्या लिंबाचा रस. लिंबाच्या रसामुळे खूप छान चव येते, त्यामुळे नक्की वापरा. आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गाजर बारीक करताना त्यामध्ये मिरचीसुद्धा घालू शकता. आता याचा तडका करायचा आहे, त्यासाठी फोडणी पात्रात चमचाभर तेल घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालूयात. मोहरी तडतडली की गॅस बंद करून पांढरे तीळ घालायचे. कढीपत्ता घालूयात. याचसोबत थोडासा हिंग घालू. आणि आता ही फोडणी गरम गरम न घालता थोडीशी कोमट करून मग चटणीवर घालायची आहे. जर गरम घातली तर गाजराचा रंग बिघडतो. तर हे बघा, थोडंसं कोमट करून मग ही फोडणी यावर घातली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला मिक्स करूयात. आपली ही मस्त चटपटीत गाजराची चटणी तयार झाली. आता आपण जी कणिक मळून घेतली होती पुरीसाठी, रवा छान भिजलेला आहे, कणिक चांगली मऊ झालेली आहे. याला पुन्हा एकदा थोडंसं एकसारखं करून अगदी चमचाभर तेल लावून याला मळून घेऊयात. खूप जास्त मळत बसण्याची गरज नाही, कणिक आपली बराच वेळ भिजलेली आहे त्यामुळं. आता लगेच आपण याच्या पुऱ्या लाटायला सुरुवात करू. तर पोळपाटाला मी थोडंसं तेल लावून घेते, म्हणजे पुरी खाली चिकटणार नाही. तुम्ही हवं तर पीठ लावून सुद्धा पुरी लाटू शकता. मध्यम साईजचा गोळा घेतलाय. आता याची खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, चपातीपेक्षा थोडी जाड अशी पुरी लाटून घ्यायची आहे. सगळ्या पुऱ्या आपण अशाच लाटून घेऊयात. आता पुरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय. तेल मध्यम गरम झालं की पुरी सोडताना गॅस मोठा करायचा आणि मग पुरी सोडायची. पुरी सोडल्यानंतर थोडंसं झाऱ्याने अगदी हलकं दाबायचं, पुरी टम्म फुगते. पुरी सोडताना गॅस मोठा असल्यामुळे काय होतं, उष्णता जास्त असते, त्यामुळे पुरीमध्ये जे मॉइश्चर असतं त्याची पटकन स्टीम बनते. ती स्टीम बाहेर पडण्यासाठी पुरी एकदम टम्म फुगते. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात आणि गरमागरम थाळी सर्व करूयात. तर अशा पद्धतीने तयार झाली आपली ही स्पेशल मस्त चमचमीत अशी व्हेज थाळी. आणि तुम्ही बघितलं, पण कोणत्याही प्रकारचं वाटण घाटण केलेलं नाहीये, तरी पण सगळे पदार्थ एकदम चविष्ट झाले. तर आता श्रावण महिना चालू आहे, आता राखी पौर्णिमा जवळ आली, म्हणून मी इथं ओल्या नारळाचा वापर केला. तुम्हाला जर एखाद्या पदार्थामध्ये वापरायचा नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपली ही थोडक्यात एकदम स्पेशल आणि मस्त थाळी तयार झाली. तुम्हाला जर हे कॉम्बिनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.